मी म्हणजे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य करणाऱ्या आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्याच प्रमाणे राजकारणात अधिक रस असणाऱ्या पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हत्या. पण पक्षानं केंद्रीय राजकारणात ढकललं आणि पंकजा यांचा आता नाईलाज झालाय. यातूनच मला खरं तर लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नव्हती, पण आता राज्याने नाही तर देशाने उमेदवारी दिली आहे असं वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना सूचक इशारेही दिले. भाजपने अजित पवार यांच्या गटाशी हातमिळवणी केली आणि धनंजय मुंडे आपोआपच युतीत दाखल झाले. परिणामी विधानसभेसाठी परळीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता अगदीच दुरावलेली होती. त्याबद्दलही त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. त्यामुळेच लोकसभेची उमेदवारी स्वीकारण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय नव्हता. पंकजा मुंडे यांना 2014च्या निवडणुकीत जिंकून आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. मी खरं तर जनतेच्या मनातीलच मुख्यमंत्री आहे असं त्यांनी अनेकदा सांगितलं देखील, आणि ही सर्व विधानं त्यांना अतिशय महागात पडली. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची राजकीय दृष्ट्या पिछेहाट देखील झाली. पक्षांतर्गत राजकारणातून पराभव झाल्याचं शल्य त्यांच्या मनात होतं आणि ते त्यांनी अनेकदा बोलून देखील दाखवलं. गेल्या 4.5 वर्षात पंकजाताईंना विधान परिषद किंवा राज्यसभा अशी कोणतीच उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी खूपदा नाराजी देखील प्रकट केली. अगदी गेल्या वर्षी तर त्या चक्क 2 महिने सुट्टीवरही निघून गेल्या होत्या. पंकजा मुंडे यांना डिवचण्यासाठी वंजारी समाजातील अन्य नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषद अशी संधी देण्यात आली. डॉक्टर भागवत कराड हे त्यातलंच एक अतिशय महत्वाचं नाव. त्यांना तर थेट केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी मिळाली. मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगलेल्या एकनाथ खडसे यांना पक्षाबाहेर जावं लागलं. विनोद तावडे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारण्यात आली, पण कालांतराने ते आता राष्ट्रीय राजकारणात स्थिरावले. सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांना आता राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली छाप पाडावी लागेल. पक्षाने केंद्रीय राजकारणामध्ये त्यांना अलगद ढकललंय. पंकजाताई म्हणतात खरं की माझा नाईलाज झालाय. अर्थात त्यांनी नंतर हेही म्हटलं की मला राज्याने नाही तर मला आता थेट देशाने उमेदवारी दिली आहे. पण ही देशाने दिलेली उमेदवारी आता पंकजाताईंना सिद्ध करावी लागणार आहे.